तर मंडळी तुम्हाला काल परवा दिवशी ना माझ्या ध्यानातच नाही, टिटवीची पिल्ले निघली ती. आणि 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळ सकाळचं वातावरण आहे, 10 वाजलेलं आहे. त्या वातावरण एकदम फ्रेश आहे, ऊन अजिबात नाही. कमीत कमी उन्हाळा तर मोडला, ह्याचं एक समाधान मला लागायला लागले. भले पाऊस जरी नाही पडला तरी उन्हाचा जी चटका होता का, ती चटका कमी झाला बरं का. आणि आता आबाळ येते आपल्याकडं, पण ही पाक सगळं रिकामं होऊन येते. ही पुण्यात पाऊस पडतोय बघा, सगळा पाऊस पडू देत नाही. तिकडं सुकी होऊ द्या, त्याचं काय नाही विषय, आपल्याला परत पडू द्या, पण पडावा इकडं बी पाऊस. हे काय झालेलं आहे बरं का, सोलापूर जिल्ह्याला सरापच आहे, कुणाचा तरी सरापच लागलाय. जेव्हा महापूर येतोय, प्रलय होतोय सगळ्या जगामध्ये, तेव्हा आम्हाला बरा पाऊस पडतो. बरा असं होतंय बघा. पण चालायचं, चलू द्या. आता इकडं नामा आमचा, त्याला मातीवर लोळायला आवडायला लागले. नामा, जेवण झालं तुझं? बनवायचं. तर इकडं स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे. मस्तपैकी आज जेवणाचा बेत करायचा आहे आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे बघा ना, पावसाला नुकतीच सुरुवात झाली आणि मोगऱ्याला अशा फुलं लागली ती एवढी की विचारू नका. एवढं नुसतं सुगंध दरवळतो इथं. हे असं फुल आहे मोगऱ्याचं, नुसता सुगंध दरवळतो. इथनं हालू वाटा नाही. अशी फुलं कडणी असली म्हणजे मन प्रसन्न राहतं, लय बरं वाटतं. कालच विषय काढला होता मी ह्याचा. आणि दुसरी गोष्ट बघा ना, तुम्हाला सांगतो, पाऊसच पडलाय तर हे चिगळची भाजी बघा कशी, किती लांब सडक आली आहे. ह्याची एक भाजी करा आपल्याला, एका मुळीवर आहे मस्तपैकी. काय नीट करायला सुद्धा आटाच नाही. खडू काय आता लगेच एवढ्यात होईल का एवढ्याची? बर, करा मग आज 2-3 भाज्या मस्तपैकी. तर मंडळी, काल आपण आणलंय सूर्यफूल. काय सूर्यफुलाचं बी पण म्हणलं बघू आता, अजून काय पेरायचं मनात येई नाही. पावसाने आकडतं घेतलंय जरा, थोडा विचार करतोय, म्हणलं थांबावं जरा, पाऊस पडल्याशिवाय जरा नकोच. एका मनाने वाटतं पेरा, आपल्याकडं पाऊस, आपल्याकडं पाणी आहे हिरीला, द्यावं पाणी, काढावं उगवून. एका मनाने नको वाटतंय. बघू काय करायचं ते ठरवू. तर मंडळी, आपल्या शेतातले भाजी जी आहे कशाची तुम्हाला सांगतो, ही एकदम जंगली कारलं. हां, ही जंगली कारलं, ही आपल्या कारल्यासारखं मोठं होत नाही. त्याला देशी कारलं म्हणलं तरी चालतंय. किती एक आहे बारकं. आज मिक्स वेज कर आपल्या शेतातले. नाही मग कारलंच करायचं. कारली भरपूर आहे ती, खायती का? आपण दोघच आहे खायला. ए नामा, सर बाजूला. कारलं खायचं का तुला? खायचं काय कारलं खाते काय का काय दिसत नाही वरनं, पण बघा कारली किती. बेलाला हातनं लागलेली असते ती कारली सगळी बघा. एवढी झाली बघच तर. आता 2 माणसाला किती लागायची ती. नको तू डाव्या हाताला हात इथं दिसत नाही, ती लपून बसलं. ती बारकी का ती नाही काढणार? नाही, बारकी काय करायचंय? हे बघा, इकडे पण लकडून गेले नुसतं. देशी, अजून तिकडे गेलाय. देशी ब्रँड आहे. मग सगळी तुडती काय? मग काय करता? परत लागते ती ना? हा, परत लागते ती, पिकून जाते ती. त्याला नाही वाटत. इथं लईच हे झालं. आहेत, तोड सगळी घरी तरी देऊ आईला. त्याच्यावर पक्षी बसलाय नाम आल्यामुळं त्याचा कालवा उठलाय. इकडे एक आहे, इकडे एक आहे. हा वाळ रिकाम. हा, कारली थोडस वाळायला लागलंय ना, काढते म्हणजे लय अडचण होणार नाही. ते ह्याचं गाजराचं तुम्हाला मी दाखवतो. कुठे गेलं? इकडे एक पक्षी आहे, इकडे एक आहे. आपल्या नारळाला नारळ लागते, गळूनच जाते ती. काय त्याला मीठ टाकावं लागेल का काय असं वाटतंय मला. पण मधमाशांची लई चंगळ होती बरं का. ते नारळाच्या फुलांवर मधमाशा लई बसते ते. तर इथं
दोडके महाराज बसलेत लपून. पण तुम्ही लपून राहत नसता, आम्हाला दिसत असतं सगळं. मिरच्या फिरच्या घ्यायच्या का? काहीतरी गंमतच आहे हा. मग काय, फळं लपून बसते ती ना कधी कधी, आम्हाला तोडू नका, आम्हाला तोडू नका. मिरच्या परत लय पिकल्याकडे तोडावं लागतील तोडा तोडा, चटणी पिटणी होणार. पण आता वाळवा येणार नाही त्या मिरच्या. मावळच्या घरावर. जी निबार झालेली कारली आहे ती, त्याचं बी काढायचं त्याचं बी काढून घेतलं आपण. आणि कवळं तसंच टाकायचं. हां, तसं निबार लागत नाही. ही चांगलं लागतं. जरी झालं असलं तरी ही दिशी आहे ना, ती वरचं निबार होत नाही लवकर. पिकलंच शरीरासाठी चांगलं असतं. पक्व झालेलं. भाजलेला कांदा, लसूण, भाजलेला तीळ आणि शेंगदाणा. आणि थोडीशी कोथिंबीर. इकडं वाटण घेतले वाटीत काढून, त्यात थोडीशी हळद आणि काळं तिखट आणि ही टाकले. इकडं कारली शिजवून घेतलेत. कोथिंबीर आणि टाकल्यामुळे यात काय पाणी घालायची गरज पडत नाही. मीठ तर आपण कारली शिजवताना टाकलेलं आहे. आता ही कारली भरून घ्यायची. आणि इकडे आपण तेल ठेवलंय गरम करायला. जिरा आणि मोहरी. भरलेली कारली सोडून घ्यायची. झालं आपलं कारलं तयार. आता भाकरी. ही मी शेतातली भाजी आणली, निवडून घेतली चांगली. आणि आपल्या कुंडीतली पण भाजी घेऊ आता. आणि ह्याला मुळ्याच नाही त्या, आहे का? वेलासारखी कशी मस्त पसरली आहे. एक मुळी आली फक्त याला. आता ही तोडून घ्यायची अशीच
फुलं सुद्धा आहेत किती छान आहेत बघा. हिरवीगार अशी मस्त अशी हाताने सोडायची आणि फोडणी द्यायची. थोडंसं मोहरी आणि जिरं टाकून घेतलं, लसूण आणि कांदा. तिखट चवीनुसार. मी काळा मसालाच टाकते बरं का. ह्या भाजीत कुणीच काळा मसाला टाकत नाही, पण मला अशी सवय लागली ना त्याशिवाय भाजीच खाऊ वाटत नाही आम्हाला. आता ही भाजी मस्तपैकी धुतलेली. मस्तपैकी आपली भाजी तयार तयार झाली. झाली. ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकून घेतलं. इकडं आपली कारल्याची भाजी तयार आहे. थांबा मी दाखवते. वाफीने ही बसली काय. मस्त आता भाकरी करून घेते पटकन. भाकरी. तर मंडळी आपण भाजी घेऊ. कारल्याची भाजी. मस्तपैकी ज्वारीची भाकर. तर मंडळी सगळ्यांनी जेवायला आपण जेवण करून घेऊ. मस्त भाजी भाकरी. ह्याच्यात दही आहे. वा 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 वा. या डब्यात दही आहे. चला या जेवाय सगळ्यांनी. गाय आणल्या पाण्यावर ताणलेल्या होत्या आता. तरी ऊन नाही काय नाही, बरं वाटायला लागले जरा. जाऊ द्या, लय नाही नाराज होत मी. आज ना उद्या पाऊस येईल, बरं वाटेल, सगळी सृष्टी शांत होईल. कधी असं कधी तसं, ही आता ही निसर्गाचा नियमच आहे असा, त्याला काय करू शकत नाही कोणी. प्या ग बायानो पाणी. तर मंडळी तुम्हाला काल परवा दिवशी ना माझ्या ध्यानातच नाही, टिटवीची पिल्ले निघली ती. आणि त्या टायमाला माझ्याकडे नेमका कॅमेरा नव्हता. आता तुम्हाला मी टिटवीची पिल्लं दाखवतो, पण तिथं पाहिजे ती जर मोठी झाली असली आणि पटकन, कारण की ती लगेच घेऊन जाते ना, घेऊन जाते कुठेतरी लपवून ठेवते. बघा टिटवी लागली रडायला. तिची पिली जर बहुतेक निघली ती, बहुतेक असं वाटायला लागले मला पिला. कारण टिटवी तर तिथं काही बसलेली नाही. हे बघा इथंच कुठंतरी पिल्ली आहे ती. जर का इथंच असली तरी सुद्धा दिसायची नाही ती आपल्याला. ती असते ती फक्त लयच बारकी असते ती. अशी गवतात बसली तरी दिसत नाही ती. त्यांचा रंग बी तसाच असतो. कुठे गेली तर लाकूड ठुलं होतं आपण एक. बाबा इकडे टिटवी लागल्या डोक्यावर यायला. चावायसाठी यायला लागले ते बरं का आपल्याला. हा हे बघा 4 अंडी होती, त्यातलं आता इथं एक अंड आणि एक पिल्लू आहे. म्हणजे 2 पिल्लं कुठंतरी लांब जाऊन बसले ते. आणि हे एकातनं अजून पिल्लू बाहेर निघायचं राहिलेलं आहे. तर ते पिल्लं इथंच कुठंतरी असतील बघा. तर टिटवीवाले काम करायला लागले. बघितले का, बघून घ्या एकदा. ही पिल्लू आहे, चला तिथंच असेल कुठंतरी, ती सापडणार नाही आपल्याला. तर बघा आता ह्याच्यात थोडंसं दही आहे. आणि मन्या कसा करतोय बघा, कोतीला कसं बाजूला सारलं बघितलं का मन्याने नामाने. बघा अजून एकदा बघा आता. हे बघा त्याचा पंजाने बाजूला काढतोय. मगापासून बघतोय मी त्याची गंमत. आता नाही, त्याला कळलं आता, त्याला कळलं तरी पण बघा आता. बघा हे बघा पंजाने कसा बाजूला काढतोय. त्याला काढते. राहू दे राहू दे राहू दे. तिला खाऊ देत नाही. खाऊन देत नाही ना ती आपली घरी ती. जरा थोडस दादागिरी करते ती मनीवर, असं आहे.